हॅलो, मी अमिता. तुमचं सर्वांचं मनापासून खूप खूप स्वागत माझ्या चॅनेलवर. परत एकदा आले खूप दिवसांनी तुमच्याशी गप्पा मारायला. व्हिडिओ तयार होता पण एडिट करायला मिळत नव्हता. आज वेळ काढलाच आणि लगेचच टाकला सुद्धा. तर मग रविवार होता आणि जेवण काय करायचं हा विचार पडलेला, कारण रविवारचं आमच्याकडे ऑलमोस्ट फिश असतात आणि फिश संतोष आणतात आणि आज तेच घरी नाहीत, थोडे कामानिमित्त बाहेर गेलेले आहेत. मग फ्रीज उघडला, फ्रीजमध्ये फक्त 3च अंडी होती आणि बाजूचं दुकान सुद्धा बंद होतं. मग काय 3च अंडी कुकरमध्ये शिजत ठेवली. अंडा करी अँड राईस असा बेत ठरला. आता मालवणी पद्धतीची अंड्याची आमटी म्हटल्यानंतर भाजकं वाटप आलंच. यामध्ये मी आता तवा ठेवलाय आणि हा तवा लोखंडी आहे. माझ्याकडे लोखंडी कढई नाहीये, सो तव्यावर मी आता कांदा घालत आहे. कांदा चिरून मी आता तव्यावर टाकते. त्यात थोडं आता तेल टाकायचं म्हणजे कांदा चांगला भाजतो. हा कांदा चांगला लाल होईपर्यंत परतायचा आणि आतमध्ये याच्या थोडी लसूण आणि आल्याचे तुकडे पण घालायचे. पण ते खोबरं या कांद्यामध्ये टाकल्यानंतरच याच्यामध्ये आपण लसूण आणि आल्याचे तुकडे घालायचे आहेत. शेगडीवर एका बाजूला माझा कुकर चालू आहे आणि एका बाजूला वाटपाची तयारी चालू आहे. लसूण माझ्याकडे सोलून ठेवलेली असते फ्रीजमध्ये आणि आता मी आलं चिरते. कांदा भाजत आलेला आहे आणि आता यामध्ये आपल्याला खोबरं घालायला काहीच हरकत नाहीये. खोबरं आपण आता घालूया. आता चांगलं परतायचं आहे. खोबरं घालून झालेलं आहे आणि आता आपण चांगलं हे खोबरं परतून घ्यायचं आहे. आता गॅस सुद्धा आवश्यकतेप्रमाणे कमी जास्त करायचा आहे. ही बघा लसूण घातली. आता आलं पण घालायचं आहे. आता चांगलं हे सर्व खरपूस भाजून घ्यायचं आहे वाटप. ॲक्च्युली अंडा करी काही सर्वांनाच जमणार, त्याबद्दल काही वाद नाही. पण आमची मालवणी पद्धतीमध्ये वाटप कशा पद्धतीने आम्ही तयार करतो, म्हणजे खोबरं आणि ते कशा पद्धतीने भाजतो, कांदा कशा पद्धतीने भाजतो हे दाखवण्याचा मी प्रयत्न करते. म्हणजे खोबऱ्याचं वाटप कशा पद्धतीने तयार करायचं हे दाखवण्याचा माझा प्रयत्न चालू आहे. वाटप भाजत आलेलं आहे. अजून थोडं लाल झालं की नक्कीच तयार झालं वाटप आणि नंतर आपण ते मिक्सरमधून काढणार आहोत.
वाटप मी आता मिक्सरमध्ये काढून घेतलेलं आहे आणि आता आपण ते बारीक करून घेणार आहोत. चला आपण बारीक करूया मिक्सरला. कोथिंबीर चिरून घ्यायची आहे थोडीशी. मगाशीच मी फोडणीचा कांदा चिरून ठेवलेला, ज्यावेळी वाटपाला कांदा चिरलेला उभा त्यावेळीच हा बारीक कांदा फोडणीसाठी मी चिरून ठेवलेला होता. पातेलं ठेवलेलं आहे गॅसवरती आणि आता आपण त्यामध्ये थोडं तेल घालणार आहोत. तुमच्या आवश्यकतेप्रमाणे तुम्ही तेल घालू शकता, कमी जास्त. मी थोडं कमीच घालते. आणि आता यामध्ये आपण कांदा घालणार आहोत. कांदा घालून झाल्यानंतर त्यामध्ये आलं लसणाची पेस्ट घालायची आहे. आलं लसणाची पेस्ट आपण चांगली परतून घ्यायची आहे. नंतर त्यामध्ये आपण कोथिंबीर घालणार आहोत. हे मिश्रण चांगलं परतून झाल्यानंतर त्यामध्ये मगाशी तयार जे केलेलं वाटप खोबऱ्याचं आणि कांद्याचं ते यामध्ये आपण घालणार आहोत. वाटप घालते मी आता. आणि आता या वाटपामध्ये आपण 1.5 चमचा मालवणी मसाला घालायचा आहे, भाजका मालवणी मसाला. त्याच्यानंतर आपण गरम मसाला 1 चमचा घालायचा आहे. आणि हे मिश्रण परत एकदा व्यवस्थित परतून घ्यायचं आहे. आणि हे मिश्रण परतून झालं की मग आपण त्यामध्ये पाणी ओतायचं आहे. आणि पाणी तुम्हाला ज्याप्रमाणे हवं असेल, पातळ जाड, त्याप्रमाणे पाणी ओतायचं आहे. यामध्ये आवश्यकतेप्रमाणे मीठ घालायचं आहे, तुमच्या चवीनुसार कमी जास्त. अंडी सोलून घ्यायची आहेत आणि या मिश्रणामध्ये घालायची आहेत. अंडी मी आडवी कापते आणि ती सुद्धा अर्धवट, पूर्ण कापत नाही, जेणेकरून प्रत्येकाला अख्खं मिळेल अंड आणि त्यामध्ये जे असतं ते सुद्धा मिळेल. या दृष्टीने मी अंडी अख्खीच घालते आमटीमध्ये. चांगली उकळ येऊ द्यायची आहे याला आता. या आमटीला आता चांगली उकळ आल्यानंतर गॅस बंद करायचा आहे. ही आपली अंडा करी तयार झाली. छान अशी अंडा करी आपली तयार झालेली आहे. सगळ्यांनी माझ्या पद्धतीने करून बघा आणि मग मला नक्की कमेंटमधून कळवा की कशी तुम्हाला वाटली, कशी तुम्हाला चव लागली त्याची, ते नक्की मला सांगा. तोपर्यंत सर्वांना नमस्कार. सगळ्यांनी आपली काळजी घ्या आणि बाय.